नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक सविस्तर महत्त्वाची बातमी। उद्या महाराष्ट्रात 11 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे। कुठे होणार आहे मतदान आणि कुणाची आहे प्रतिष्ठापनाला, पाहूया। लोकसभेच्या तिसऱ्या मतदानाच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या 11 जागांवर मतदान होणार आहे। बारामती, माढा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 जागांवर मतदान होणार आहे। ज्यात बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे। माढ्यात रणजित सिंह निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहिते पाटील, रायगडमध्ये सुनील तटकरेंविरोधात अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात विनायक राऊत, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुते, कोल्हापुरात संजय मंडलिकांविरोधात छत्रपती शाहू महाराज, सांगलीत संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार आणि विशाल पाटील अशी तिहेरी लढत आहे। साताऱ्यात शशिकांत शिंदेंविरोधात उदयनराजे भोसले, हातकणंगलेतही राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील अशी तिरंगी लढत आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील, लातूरात सुधाकर शृंगारेंविरोधात डॉक्टर शिवाजी काळगेंमध्ये लढत होईल। यानंतर 13 मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यामध्ये 11 जागांसाठी मतदान होईल, ज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडचा समावेश असेल। तर धुळे, नाशिक, पालघरसह मुंबईतल्या लोकसभा जागांवर 20 मेला मतदान होणार आहे। मात्र तिसरा टप्पा सर्वाधिक महत्त्वाचा आहे। अनेक हाय व्होल्टेज लढती तिसऱ्या टप्प्यात आहेत, त्यामुळे या टप्प्यातल्या 11 जागांवर कुणाचा झेंडा फडकतो त्यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।